नमस्ते, मी वंदना. पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. हा ब्लाऊज मी शिवलेला आहे. कस्टमरला तो आवडला म्हणून त्यांनी हा दुसरा शिवायला टाकलाय. 37 चेस्टमध्ये हा ब्लाऊज आहे. जसं आपण याला फ्रंट बाजूला हुक आले नाही, बॅक साईडला हुक आले, अशाच पद्धतीने आपल्याला दुसरा ब्लाऊज पण शिवायचा आहे. तर आपण याचे माप पूर्ण बघू आणि खूप सुंदर याची फिटिंग आली. जसं तुम्ही बघू शकता, थंबनेलला याचा फोटो आहे. कस्टमरने घातल्याच्या नंतर खूप छान असा हा ब्लाऊज आलाय. तर हा कशा पद्धतीने आपल्याला माप टाकायचे तर व्हिडिओ पूर्ण बघू. सगळ्यात अगोदर आपल्याला उंची टाकायची. तर उंची आहे 14.5 इंच आणि शिवून हा होणार 13.5 इंचाचा. त्याच्यानंतर आपल्याला एक लाईन आखून घ्यायची. तुम्ही उंचीमध्ये कमी जास्त करू शकता किंवा 15ची उंची घेतली तर तुम्ही 14 इंचाचा ब्लाऊज हा शिवून होईल. आता 37 चेस्ट आहे तर आपल्याला डीप नेक आहे तर आपण 5.5 मध्ये किंवा 5.25 मध्ये जरी घेतला, शक्यतो 5.5 घ्या, एकदम परफेक्ट असं माप बसून जाईल. आणि 5.5 आपण मोंढ्यासाठी घेतले. तसंच आपण 37चा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे. चौथा भाग कसा काढायचा मी हर एक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितले. जे नवीन आहेत त्यांनी अगोदर बाकीचे व्हिडिओ पाहत चला, कारण बऱ्यापैकी व्हिडिओ आपण टाकलेत. आता दिवाळीची जास्त गर्दी असल्यामुळं कटिंग शूट करायला जमत नाही, त्याच्यामुळं प्रॉब्लेम येऊन जातो. 37चा चौथा भाग जवळजवळ 9.25 इंच येते. 9.25 इंच आले. त्याच्यानंतर आपण 2 इंच शिलाई मार्जिन ठेवली. आता हे पूर्ण माप आले जवळजवळ 11.5 इंच. तर कमरेसाठी आपण 11 इंच जरी घेतलं तरी चालते आणि 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन झाले. तर आता ही लाईन आपल्याला इथं जोडून घ्यायची आणि ही लाईन आपल्याला इथं जोडून घ्यायची, बघू शकतात. आणि नंतर मग आपण वरच्या बाजूनी 1/2 इंच आपण पाठीमागं घेतले. हे कंपल्सरी पाठीमागं घ्यायचं असतं, कारण मग जो पाठीमागून मोंढ्यामध्ये फुगा येतो तो येत नाही. 1.5 इंच आपण पाठीमागच्या बाजूनी आणि 1 इंच आपण फ्रंट बाजूने घेतले. आता नंतर आपण याला पॉईंटनुसार जॉईंट देऊन घ्यायचा अशा पद्धतीने. आता आपण गळा 2.25चा पण घेऊ शकतो किंवा 2.5चा पण गळा घेऊ शकतो. तर आपण 2.25चा गळा घेतलाय. डीप नेक असल्यामुळं 10.5 इंच मी उंचीला गळा टाकला. आता हा पण चौकोनी आहे, वरती जेवढा घेतला तेवढाच आपण खाली पण घेणार, कारण फक्त गोल गळा आणि वेगळा गळा असेल तर मग खाली थोडंसं ब्रॉड घ्या. आता हा चौकोनी असल्यामुळं वरती जेवढा तेवढा आपण खाली घेऊया आणि 1/2 इंचापेक्षा थोडंसं खाली आपण याला उतार द्यायचा आहे अशा पद्धतीने, म्हणजे शोल्डर अजिबात उतरत नाही. तर किती सिंपल पद्धत आहे. आता हा उतार मी ज्यावेळेस स्टिच करते त्यावेळेला आपण याचा वापर करतोय, म्हणजे आपण स्टिचिंग करताना आपण तशा पद्धतीने फिटिंग करून घेतोय. त्याच्यानंतर मग गळा अजिबात उतरत नाही. आता हा भाग आहे असाच आपण याला पलटी करू. नंतर इथं शोल्डर. आता शोल्डर जोडताना आता आपल्याला फ्रंटला पण आपल्याला बंद बाजू लागते, तर आपण बंद बाजूनेच आपल्याला टाकून घ्यायचं आहे. तर बघू शकतात जसं आहे तसंच आपल्याला पूर्ण टाकून घ्यायचं. थोडंसं मी प्रेस केलं आहे, कारण ओपन बाजू जर असते समोरून हुक जर असते तर आपण हा भाग कवर केला असता. जसं मी याच्या अगोदर कपडा पलटी केलेला तो भाग आपण पूर्ण घेतला असता, पण आता तिथे आपण बाही काढू. आता हे जे थोडंसं मार्किंग आहे ते आपल्या लक्षात येऊन जाईल. अशा पद्धतीने. आणि ही झाली गळ्याची मार्किंग. परत एकदा आपण चेक करू. चेक करताना अशा पद्धतीने आणि नंतर 7.5 वर आपण फ्रंट गळा घेऊया. परत एकदा आपण शोल्डरपासून 10.5 इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे. 37 चेस्ट आहे तर आपण 3.5 इंचावर एक हा पॉईंट द्यायचा आहे. कंपल्सरी आपल्याला खालची उंची 1 इंच ही जास्त घ्यावी लागते, तर त्यानुसार आपण 1 इंचावर एक मार्किंग केली. तुम्ही हे माप 37 किंवा 36 साईजला पण वापरू शकता. 36-37 एकदम परफेक्ट बसून जाईल. आता कधी पण ज्यावेळेस आपण प्रिन्सेस कट घेतो तर हा जो कोपरा आलेला तिथं तुम्ही याला जॉईंट करू शकता. आता आपल्याला टक्स घ्यायचा आहे. टक्स आपण 2.5 इंचाचा घेऊया. चेस्टनुसार टक्स घेतला जातो. 2.5 इंचाचा आपण टक्स घेतलाय. जे 1 इंच आपण जास्त घेतलंय तिथं आपण तिरकी लाईन आखली. आता तेच 2.5 इंच आपण बाहेरच्या बाजूने घ्यायचंय.
एकदम परफेक्ट अशी फिटिंग येऊन जाते. अर्धा इंच एवढं मी बाहेर काढले इथं आणि ही तिरकी लाईन याला जोडून घेणार. आता या तिरक्या लाईन आपण कशा पद्धतीने आखून घेतल्यात हे तुम्ही पाहू शकतात. अशा पद्धतीने आता एकदम सिंपल पद्धतीने आपण याची कटिंग करू. आता समोरचा गळा पण आपण चौकोनच ठेवणार. कस्टमरला पाठीमागचा आणि पुढचा दोन्ही चौकोनच गळा लागतोय, त्यामुळे आपल्याला कोणती कटिंग नाही केली पाहिजे. तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही पूर्णच बघा, म्हणजे आपल्याला लक्षात येऊन जाईल कशा पद्धतीने याची कटिंग आहे. खूप सोपी पद्धत आहे आणि सिंपल पद्धत आहे. वारंवार ब्लाऊज तेच येत असतात, थोडासा फरक होऊन जातो. तर अशा पद्धतीने हा फ्रंट भाग आलाय, बघू शकतात. काय याला हुक येणार नाही, आपल्याला बॅक साईडने हुक बसवायचे. तर पूर्ण व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येईल सोपी कटिंग किती आहे. आता आपल्याला बाही कटिंग करायची. तर ती कटिंग कशी करायची, अगोदर आपण मोंडा चेक करू. मोंडा आला 8 इंच बरोबर. मग आपल्याला घडी कितीची लागेल, 9.5 इंचाची. आता आपण 8 इंचावर एक मार्किंग करू. अगोदर 8 इंचावर एक मार्किंग करू आपण. त्याच्यामध्ये आपण 1.5 इंच थोडंसं जास्त घेऊ. जसं की मी तुम्हाला याच्या अगोदर पण सांगितलेलं, एक्स्ट्रा आपल्याला 1.5 इंच जास्त घ्यावंच लागतं. आता बाही किती आहे ते मी तुम्हाला सांगते. आपल्याला ह्या 2 लेअरला जॉईंट द्यायचं आहे. आता कस्टमरचा हा जो ब्लाऊज आहे याच्यानुसार आपण बाही घेऊ. जवळजवळ 6 इंच जरी घेतलं तरी चालते, तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. आणि दंडघेर जेवढा आहे तेवढा घ्यायचं आहे. तर दंडघेर 5.5 आहे, तर 5.5 वर आपण एक मार्किंग करतोय. तसंच आपण 2 इंच एक्स्ट्रा घेतोय. आता 5.5 आहे, तर आपण 5.7 वर एक मार्किंग करू. समोरच्या भागामध्ये आपण 2.5 इंच खाली येऊया आणि नंतर आपण जोडून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने ही लाईन आपल्याला इथं जोडून घ्यायची आणि ही लाईन इथं जोडून घ्यायची. किती सोपी पद्धत आहे, नक्कीच कमेंट करा. आणि हे 2 जे पॉईंट आलेत तर आपण याला कट करू आणि याला 2 आपण जॉईंट द्यायचं आहे. तर अशा पद्धतीने ही बाही कटिंग झाली. कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब. पुन्हा भेटू नवीन चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.